मग तिसऱ्या पहरीच्या शेवटी शेवटी त्याला असं वाटलं की आपण जर असं किंतु परंतु करू लागलो तर मग आपलं पुण्य कसं होईल आणि या भवचक्रातून, या दुःखाच्या जीवनातून आपलं सुगतीकडे कसं जाणार आणि या दुःखातून मुक्त आपण कसं होणार, असं त्याला वाटलं. आणि मग त्याने ते कसं तरी करून मन धीट करून एकदाची ती चादर भिक्षू संघाला तथागत भगवान बुद्धाला दान. सर्वप्रथम देव आणि मनुष्याचे शास्ता महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, तसेच विश्ववंदनीय परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व पवित्र असा पूजनीय भिक्षू संघ, माझे गुरुवर्य, माझे उपाध्याय आणि माझे कल्याण मित्र, या सर्वांना प्रथम माझं त्रिवार वंदन. तर बघा, आज धम्मदूत या बालकाचा प्रथम वाढदिवस या अनुषंगाने आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. आणि खरंच या परिवाराने कुशल असं कर्म करून भिक्षू संघाला भोजनदान, शिवरदान आणि एवढंच नाही तर आपलं बाल सुद्धा गर्भावस्थेत असतानाच दान केलं. तर याच अनुषंगाने आज आपण जे 10 कुशल कर्म, त्यापैकी पहिलं दान कर्म कुशल आहे आणि त्याचमुळे आपल्या ज्ञानचक्षुही खुलण्यास मदत होत असते. म्हणून आपण दानाच्या रिलेटेडच धम्मदेशना आपण श्रवण करणार आहोत. तर बघा, तथागत भगवान बुद्धांनी जवळजवळ 45 वर्ष आपल्याला धम्म शिकवला, दुःखमुक्तीचा मार्ग शिकवला आणि तो आपण संग्रहित करून ठेवला. जवळजवळ 82,000 उपदेश तथागतांनी दिले आणि उर्वरित 2,000 उपदेश अनंत भिक्षूंनी दिले. ते आपण त्रिपिटकामध्ये सामावून ठेवलेले आहे. त्या त्रिपिटकालाच आपण सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक असं संबोधतो. बघा, या सुत्त पिटकामध्ये जी काही पूजा विधी आताच आपण घेतली ती सुत्त पिटकामध्ये दिलेली आहे. काही भिक्षू आणि भिक्षुणींचे नियम आहे ते विनय पिटकात दिलेले आहे आणि शरीरा संदर्भात सखोल असा अभ्यास अभिधम्म पिटकात दिलेला आहे. म्हणजे आपल्या शरीरात असलेले राग, द्वेष, मोह, वाईट असलेल्या गोष्टी आपल्याला काढून टाकता येतात, त्याच्यावर नियंत्रण मिळवता येते, समता स्थापित करता येते आणि पवित्र असं निर्वाणाचं साक्षात्कार आपल्याला करता येते. तर अशा त्रिपिटकामध्ये जी ज्ञान, जे धम्म आपल्याला दिलेला आहे, त्यामध्ये सुत्त पिटकामध्ये 5 मोठे मोठे ग्रंथ आहे. बघा, मध्यम निकाय, दिग निकाय, अंगुत्तर निकाय, संयुक्त निकाय आणि खुद्दक निकाय. या खुद्दक निकायामध्ये आणखी 18 ग्रंथ आहे. 2 नंबरचं धम्मपद आहे, 5 नंबरचं सुत्त निपात आहे आणि 18 नंबरचं मिलिंद प्रश्न आहे. तर बघा, धम्मपदातले आपण काही गाथा, कथा श्रवण करत असतो, त्यातून धम्म शिकत असतो की भगवंतांनी ज्या काही 423 गाथा दिल्या त्या धम्मपदात संग्रहित करून ठेवल्या आणि त्यामध्ये 116 नंबरची गाथा आपण बघूया आणि त्याला अनुसरून एक छोटीशी कथाही बघूया आपण. बऱ्याचशा वाचकांनी श्रवणही केलेली असेल, परंतु पुण्यकर्म परत परत केलं पाहिजे आणि धम्माची वाणीही परत परत ऐकली पाहिजे. जसं परत परत केल्याने आपल्याला परफेक्टनेस प्राप्त होत असते. तर याच अनुषंगाने आपण 116 नंबरची जी काही गाथा आहे धम्मपदातली ती आपण श्रवण करणार आहोत. की तथागत म्हणतात, अभित्थरेतं कल्याणे पापा चित्तं निवारणे दंदं हि करोतो पुय्यं पापस्मी रमते म्हणून. बघा, 2 वळीची गाथा आहे. तथागत आपल्याला पाली भाषेत या गाथेचा उच्चार करतात. त्यावेळेस पाली भाषा होती, मराठी भाषा नव्हती. आपल्याकडे आता मराठी भाषा आहे, आपण मराठी भाषेत शिकतो, ऐकतो, समजतो, समजून घेतो. तर बघा, या पाली भाषेचा 2 वळीचा अर्थ असा आहे की तथागत म्हणतात, कुशल कर्म करताना त्वरा करा, म्हणजे घाई करा आणि कुशल कर्म करताना
आपण शिथिलता जर बाळगली, म्हणजे किंतु परंतु स्लो जर झालो आपण, तर आपलं मन हे पापाकडे वळत असत. म्हणून कुशल कर्म करताना आपण त्वरा केलं पाहिजे, घाई केली पाहिजे. जसं धम्मदूत या बालकाच्या आईने काय पुण्यकर्म सुचलं असेल त्या मातेला, की तिने लगेच मातेला आणि त्यांच्या परिवाराला, की परिवाराने मोठं धाडस करून, आजकाल परिवारातले मोठे ज्ञानी लोक असले पाहिजे तरच हे शक्य होतं. तर त्यांनी धाडस करून आपलं बाळ भिक्षू संघाला दान करायचं नियोजन केलं. तर बघा दानाचं महत्व. तर याच अनुषंगाने एक छोटीशी कथा आहे, ती बघू आपण. की भगवंतांनी ही गाथा कधी सांगितली, तर ही गाथा एकदा एके समयी तथागत भगवान बुद्ध जेतवन विहारात विहरत असताना श्रावस्तीमध्ये एक साटक नावाच्या जोडप्या संदर्भात ही गाथा सांग. त्यांना उद्देशून तथागतांनी गाथा सांग. तर हे दोन जोडपे होते, म्हातारी आणि खूप गरीब होते. कदाचित बरेच जणांनी ऐकले असेल. आणि एवढे गरीब होते की त्यांना एकच चादर होती अंगावर अंघरून घेण्यासाठी. आणि त्यावेळेस तुम्ही जर इतिहास वाचला, धम्म वाचला, तर तुम्हाला समजेल की तथागताचं धम्म जसं तहानलेल्याला आपण पाण्याचा शोध घेतो. तुमच्या खेडोपाड्यात तर बऱ्याच वर्षापूर्वी, आताही कदाचित लांब लांब जावं लागते पाणी आणायला विहिरी, तहान भागवण्यासाठी. तसंच जसं लोकांना माहित झालं की दुःखापासून दूर होता येतं, या दुःख रूपी तहान आपल्याला भागवता येते, आणि असे पाणी देणारे तथागत भगवान बुद्ध लोकांना माहित झालं, तर लोक धावत पळत तथागताकडे येऊ लागले. जो तो आपल्या वेगवेगळी तहान भगवंताला सांगू लागला आणि धम्मदेसनेने त्याच्यावर ऐकून आपली प्रगती करू लागला, सुगतीकडे जाऊ लागला. जो तो भिक्षू होऊ लागला, जो तो भिक्षुनी होऊ लागल्या. काही ग्रस्तही लोक होते का जे पुण्याचं अर्जित करत होते. आणि त्यावेळेस रात्री आणि दिवसाही धम्मदेसना चालायची. म्हणजे शरीराला गरजेपुरतच आपण झोप दिली पाहिजे, तसं तथागतही गरजेपुरतच झोपायचे. बाकीच्या वेळेला धम्मच शिकवायचे कंटिन्यू. आणि मग त्यावेळेस दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला धम्मदेसना चालायची. जसं पूजनीय बनते डॉक्टर इंदवस महादेव यांनी आता सांगितलं आपल्याला की 38 मंगलामधलं 26वं मंगल कालेन धम्म श्रवण, म्हणजे काळानुसार आपण धम्माचं श्रवण केलं तर उत्तम मंगल होतं. हे कोण सांगतात? तथागत भगवान बुद्ध महामंगल सूक्तामध्ये सांगतात. एक देवता भगवंत समोर प्रकट होतात आणि ते म्हणतात की देव आणि मनुष्य यांच्या कल्याणासाठी 12 वर्षापासून आम्ही कल्याण शोधतो. आता आपल्याला प्रश्न पडला पाहिजे, देव म्हणजे काय? कधी कधी आपल्याला संभ्रम निर्माण होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला एकीकडे 22 प्रतिज्ञात सांगतात की देवांना मानू नये, आणि बुद्धकालीन साहित्यामध्ये आपण घडी घडी देवांचा उल्लेख करतो. मग देव आहे का आणि देव म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर बघा, या विश्वामध्ये, या जगामध्ये ज्या व्यक्तीला सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून गौरविलं जातं, ज्या व्यक्तीला 8 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अवघ 1 ते 1.5 वर्षच लागायचं, अशी कुशाग्र बुद्धिमत्ता होती, ज्या व्यक्तीने आपले 4 मुलं बलिदान होऊ दिले, मरू दिले आपल्या दीनदुबळ्या समाजासाठी, ज्या व्यक्तीने 30 40 गाथा म्हणजे जातींचा, धर्मांचा आणि ग्रंथांचा सखोल असा अभ्यास करून पवित्र असा पूजनीय बुद्ध धर्म आपल्याला दिला 1956 ला. आणि ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढ्यावरच थांबले नाही. कदाचित त्यांना माहिती होतं आपला समाज दुबळा आहे, हजारो वर्षापासून शिक्षणाचा अधिकार नाही, धन संचयाचा अधिकार नाही, जागा खरेदी करण्याचा अधिकार नाही, नाना प्रकारच्या अधिकारापासून आपल्याला वंचित ठेवण्यात आले.
आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना माहिती असेल की या दीन दुबळ्या समाजाला हा बुद्ध धर्म झेपेल का, समजेल का, समुद्र एवढा व्यापक धम्म. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या भाषेत बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला. म्हणजे बुद्ध कोण आहे आणि धम्म काय आहे हे आपण त्याच्यातून जाणून घेतलं पाहिजे. शोकांतिका, आजकाल एवढा समाज आपला सुशिक्षित असून देखील फक्त शरीराची गरज पूर्ण करण्यापुरताच धडपड करतो. सकाळपासून तर रात्रीपर्यंत फक्त शरीराची गरजेपुरतच शिक्षणही घेतो, तर शरीराच्या गरजेपुरतं पैसा कमवण्यासाठी, आणि जाताना काय घेऊन जातो, काहीच नाही. म्हणून एकच वस्तू आपण घेऊन जाऊ शकतो, ते म्हणजे पुण्य. आणि ही तथागत भगवान बुद्धांनी आपल्याला हा जो धम्म दिला, पवित्र असा धम्म, हा त्रिपिटकामधला सामावलेला समुद्र एवढा व्यापक धम्म. देवाचा विषय करत होता आपण की देव म्हणजे काय आणि ईश्वर म्हणजे काय. तर तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेला आहे की ईश्वरवाद तथागत भगवान बुद्धांनी नाकारला. मग आता ईश्वरवाद आणि देव याच्यात काय फरक आहे? तर बघा, काही लोकांची समजूत आहे की सगळं विश्व हे एका कुठल्या तरी शक्तीने, व्यक्तीने किंवा वस्तूने निर्माण केलेले आहे. सुख दुःख, चांगलं वाईट हे सगळं काही कुठल्या तरी शक्तीने, व्यक्तीने किंवा वस्तूने निर्माण केलं आहे, असा सिद्धांत भगवंतांनी नाकारला. भगवंत म्हणतात असा ईश्वर मला तर काही दिसणार नाही. कारण त्यांनी 6 वर्ष कठीण तपश्चर्या केल्यानंतर दुःख मुक्तीचा मार्ग शोधता शोधता सर्वज्ञता प्राप्त केली, सर्वज्ञ झाले. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ जाणणारे तथागत भगवान बुद्ध आपल्याला सांगतात की माझ्या पूर्वी 27 बुद्ध होऊन गेले, मी 28 वायाने येणारे आर्य मैत्री बुद्ध 29. तेच तथागत आपल्याला सांगतात की या जगामध्ये ईश्वर नावाची कुठलीही वस्तू, व्यक्ती किंवा शक्ती नाहीये. आणि ज्यांना ती प्रत्यक्षात अनुभवात येत असेल त्यांनी ते मानलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं लिहिलेलं आहे की ईश्वरवाद भगवान बुद्धांनी नाकारलेला आहे. मग देव म्हणजे काय? तर बघा, तथागत भगवान बुद्ध सर्वज्ञ होते, तर त्यांनी या जगामध्ये काय काय आहे ते सगळं आपल्याला धम्मामध्ये शिकवलं. कसं आहे, कसं नाही, आपल्याला कशी प्रगती करायची, कसं जीवन मरणाच्या बंधनातून मुक्त व्हायचं. तर अशा प्रकारे आपल्याला त्यांनी सखोल असा अभ्यास म्हणजे ज्ञान दिलं, ज्याने त्याने ते त्याचा फायदाही उचलून घेतला. तर देव म्हणजे काय? तर तथागतांनी आपल्याला या जगामध्ये 31 जन्मभूम्याबद्दल सांगितलेलं आहे. 31 भूम्या, त्यामध्ये 6 देवता लोकांच्या भूम्या आहेत. ब्रह्मलोक, 33 देवलोक, तुषिता देवलोक, 7वी भूमी आपली मनुष्याची भूमी, आणि काही बाकीच्या पशु, प्राणी भूमी, पशुभूमी, प्रेत भूमी, गंधर्व भूमी, रूप भूमी, अरूप भूमी, अशा नाना प्रकारच्या म्हणजे 31 प्रकारच्या जन्मभूम्या भगवंतांनी आपल्याला सांगितल्या. त्यातल्या 6 देवलोकाच्या भूम्या आहे. आणि देवलोकाच्या भूम्या म्हणजेच काय? तर मनुष्याची प्रगतशील अवस्था म्हणजे देवलोक. जसं आपण 10वी नंतर 12वीला जातो, जसं 12वी नंतर 15वीला जातो, हे झालं आपलं शैक्षणिक प्रगतशील अवस्था. लहानचं मोठं होतो, हे झालं शारीरिक प्रगतशील अवस्था. तशी या मृत्यूनंतर जी काही आपली प्रगतशील अवस्था आहे त्याला देवलोक म्हटलेला आहे. आणि 6 प्रकारच्या देवभूम्या, त्यामध्ये ब्रह्मलोक, तुषिता देवलोक, 33 देवलोक. आणि 33 देवलोकाचं उदाहरणही भगवंतांनी दिलं की माझा 7वा वर्षवास, भगवंताचा 7वा वर्षवास 33 देवलोकात त्यांनी केला. आणि स्वतःची आई जी होती महामाया, यांचा देवलोकात जन्म झाला होता, बुद्धाला जन्म दिला म्हणून. आणि त्यांना त्यांनी 3 महिने वर्षवासाच्या काळात 3 ते 4 महिने धम्म शिकवला, तिथल्या देवांनाही धम्म शिकवला आणि अरहंत पदाचा साक्षात्कार केला. तर या जगामध्ये कोणी जरी आपल्या माताच्या ऋणातून मुक्त झाला असेल तर ते प्रथम व्यक्ती तथागत भगवान बुद्ध आहे, असे मोठे मोठे ज्ञानी भिक्षू लोकही सांगतात. आमच्या औरंगाबाद मध्ये एक विशुद्धानंद मोठे भंतीचे आहेत,
तेही वारंवार प्रवचनामध्ये सांगत असतात की मातेच्या ऋणातून एकमेव मुक्त झालेले कोणी असेल तर ते तथागत भगवान बुद्ध. तर देवलोक काय आहे? मग हेच असे देवलोकांची व्याख्या, देवलोकांचं ज्ञान आपण धम्मात वाचलं पाहिजे. त्यात वेगवेगळ्या देवांचा उल्लेखही आहे. इंद्रदेव, मलभारी देव, आणि मग असे काही देव आहे की ज्यांना काही लोकांनी ईश्वर बनवलं आणि त्याचीच पूजा करू लागले रात्रंदिवस. म्हणजे मेहनत करणं, प्रॅक्टिकल करणं सोडून अंधश्रद्धेपोटी फक्त पूजा पाठ त्यांनी काहीच प्राप्त होत नाही असं तथागत भगवान बुद्ध म्हणतात. म्हणून आपण प्रत्यक्षात ज्ञान मिळवलं पाहिजे. मग हे देवलोक स्वतःची प्रगती करतात, सुखी राहतात, आपल्यापेक्षा सुखी असतात. ते आपल्यासारखं गुडघे दुखी नाही त्यांना, आपल्यासारखी पोट दुखी नाही, आपल्यासारखी सर्दी, खोकला, पैसा, अडका या गोष्टीचं त्यांना मोह नाही. का? कारण ती अरूप भूमी, शरीरच नसतं त्यांना आपल्यासारखं, प्रगतशील आपल्यापेक्षा. आपल्या इकडे 100 वर्ष म्हणजे तिकडचं 1 दिवस, असं देवलोकांचा उल्लेख आपल्या त्रिपिटकात आहे. म्हणून हे आपण समजलं पाहिजे की देव म्हणजे काय आणि ईश्वर म्हणजे काय. बरेचसे आपले अज्ञानी लोक आजही जातात वेगवेगळ्या देवाकडे, म्हणजे अंधश्रद्धेपोटी. प्रत्यक्षात अनुभव येत असेल तर मानलं पाहिजे, ज्याला ज्याला येत असेल वेलनकू. तर अशा प्रकारे आपण देवाबद्दल थोडं जाणलं. आता आपण बघूया जी एक साटक ब्राह्मणाची कथा बघत होतो आपण, की रात्रंदिवस धम्मदेशना चालायची. गरीब दाम्पत्य होतंय आणि एकुलती एकच चादर होती त्यांना. कदाचित थंडीचे दिवस असेल आणि मग एक चादर 2 जण कशी घेऊन बसतील धम्मदेशना ऐकताना. मग तो ब्राह्मण रात्री जायचा धम्मदेशना ऐकायला आणि त्याची बायको दिवसा धम्मदेशना ऐकायची तथागतांची. एके दिवशी रात्री असंच धम्मदेशना ऐकता ऐकता ब्राह्मणाला प्रफुल्लित आनंद झाला. धम्मदेशना ऐकता ऐकता त्याचं शरीर रोमांचित होऊन गेलं, आनंदित झाला खूप. आणि त्याला अशी श्रद्धा निर्माण झाली की आपणही काहीतरी दान करावं. किती त्याग करतो हा भिक्षू संघ, किती ज्ञान देतो आपल्याला तथागत भगवान बुद्ध ही. मग आपण यांना काहीतरी दान दिलं पाहिजे. मग काय दान द्यावं, आपल्याकडे तर काहीच नाही. मग त्यांनी विचार केला की आपण एकुलती एक चादर ही तथागत भगवान बुद्धाला, त्यांच्या भिक्षू संघाला दान द्यावं. आणि त्यांनी असा विचार केल्या गेल्या पुन्हा त्याला असा विचार आला की हे चादरीवर तर माझा एकट्याचा अधिकार नाही, माझ्या बायकोलाही ही चादर वापरायचो आम्ही 2 जण. असं किंतु परंतु करता करता रात्रीची पहिली पहर गेली, दुसरी पहर गेली आणि तिसरी पहरही निघून गेली. मग तिसऱ्या पहरीच्या शेवटी त्याला असं वाटलं की आपण जर असं किंतु परंतु करू लागलो तर मग आपलं पुण्य कसं होईल आणि या भवचक्रातून, या दुःखाच्या जीवनातून आपलं सुगतीकडे कसं जाणार आणि या दुःखातून मुक्त आपण कसं होणार, असं त्याला वाटलं. आणि मग त्याने ते कसं तरी करून मन धीट करून एकदाची ती चादर भिक्षू संघाला तथागत भगवान बुद्धाला दान केली आणि मोठ्याने ओरडू लागला, मी जिंकलो, मी जिंकलो, मी जिंकलो, असं ओरडला. त्या धम्मदेशना ऐकताना, ती धम्मदेशना ऐकत असताना तिथं प्रेसेनजित राजा तिथला तो देखील आलेला होता धम्मदेशना ऐकायला. त्यांनी पाठीमागून बघितली की कोण ओरडतंय. मग काही सैनिकाला पाठवलं, ठाव ठिकाणा घेतला काय झालं म्हणून. तर त्याला कळलं की खूप महत्वाचं काहीतरी दान त्या ब्राह्मणाने केलं आणि तोही प्रसन्न झाला प्रेसेनजित. आणि त्यांनी अभिनंदनपर त्याला बक्षीस द्यायचं ठरवलं की त्यांनी एक चादर दान केली म्हणून याला नवीन एक चादर दान द्या. त्यांनी पाठवलं सैनिकाला, चादर घेऊन आले, नवीन चादर त्या ब्राह्मणाला दिली. तो इतका आनंदित होता, जशी एक चादर आली त्याने भिक्षू संघाला परत दान दिला, तथागत भगवान बुद्धाला भिक्षू संघाला. नंतर राजन ते बघितलं, पुन्हा त्याला 4 चादरी दान दिला. 2, 4, 4च्या 8, 8च्या 16 अशा देऊ लागला राजा. का? कारण जी चादर त्याला दान मिळवू लागल्या, 4 मिळाल्या तर 4च्या 4 संघाला देऊ लागला, 8 मिळाल्या तर 8च्या 8 संघाला देऊ लागला. नंतर 16 अक्षरशः नंतर 32 चादरी त्यांनी नवीन नवीन त्या एक साटक ब्राह्मणाला दिल्या प्रेसेनजित राजाने. आणि त्यातल्या 2 मात्र त्यांनी एक आपल्या बायकोसाठी एक आपल्यासाठी ठेवून
30च्या 30 चादरी परत त्याने भिक्षू संघाला दान दिल्या. बघा आपण कधी एखाद्या गरीबाला काही दान देऊन बघा, कोणी उपाशी असेल त्याला भाकर देऊन बघा, कोणी तर आणलेला असेल त्याला पाणी देऊन बघा, किती आनंद निर्माण होतो आपल्याला, असं हलकं हलकं फील होतं. तसंच त्यालाही तसं होऊ लागलं. त्याला जसं जसं दान येतंय तसं तसं तो भिक्षू संघाला देतोय, आनंदित होतोय. आणि ते प्रसेनजित राजांनी बघून आणखी तोही आनंदित झाला की कितीच उदार मनाचा हा ब्राह्मण आहे, की याला जे काही देतोय ते भिक्षू संघाला दान देतोय. एखादा असता तर त्या चादरीचा बिझनेस चालू केला असता आणि 1-2 महिन्याचं 1-2 वर्षाचं राशन त्याला आलं असतं, घर चाललं असतं. परंतु त्यांनी तसं न विचार करता आलं ते दिलं, भिक्षू संघाला दान देऊ लागला. आणि मग असं औंदार्य बघून, त्याचा उदारपणा बघून प्रसेनजित राजा इतका खुश झाला की त्यांनी ठरवलं आता याला साधारण दान नाही द्यायचं. मग त्यांनी सैनिकांना पाठवून मौल्यवान 1-1 लाख रुपयाच्या त्या काळात मलमल त्या 2 चादरी मागवल्या आणि त्या 2च्या 2 ब्राह्मणाला दान दिल्या, बक्षीस दिल्या. ब्राह्मणांनी मग त्या जशा चादरी आल्या एक भिक्षू संघासाठी घरात ठेवली, की कधी भिक्षू संघाला आपण भोजन दानासाठी बोलू तर त्यांना बसण्यासाठी ठेवली. आणि दुसरी चादर भगवंताला गंधकुटीमध्ये दिली. दुसऱ्या क्षणी प्रसेनजित भगवंताकडे गेले गंधकुटीत, भगवंताला वंदन वगैरे करायला, बोलायला. आणि तो बघतो तर काय, किती मलमलती 1 लाख रुपये मौल्यवान चादर गंधकुटीत त्याला दिसत प्रसेनजित राजाला. मग त्याच्या आनंदाचं तर ठिकाणच नाही राहिलं. त्याला वाटलं हा ब्राह्मण इतका किती उदार आहे की याला एवढं मोठं 1 लाख रुपयाची मलमलती चादर देऊनही यांनी पुन्हा भगवंताला दान दिली आणि एक भिक्षू संघाला ठेवली, स्वतःसाठी न वापरता. मग त्यांनी ठरवलं आता याला साधारण दान नको, आता या दानापेक्षाही खूप मोठं चांगलं दान आपण देऊ. आणि त्याला 7 प्रकारच्या चतुष्कात वस्तू त्याला दान दिल्या. म्हणजे 4 खेडी त्याला दान दिली, 4000 सोन्याचे काळशा पण त्याला दान दिले, 4 दासी 4 प्रकारचे असे 7 प्रकारच्या वस्तू त्याला दान दिल्या. आणि तो क्षणामध्ये श्रीमंत झाला. भिक्षू आश्चर्यचकित झाले की तथागत असं कसं शक्य, इतका गरीब माणूस की एकच चादर त्याच्याकडे होती आणि क्षणामध्ये काही वेळातच तो एवढा श्रीमंत झाला, असं कसं शक्य. तेव्हा तथागत भगवान बुद्ध या गाथेचा उल्लेख करतात की अभित्तरेथ कल्याणो कल्याणे पापा चिंतन निवारये दंदं ही करोतो पुय्यं पापस्मी रमते म्हणून. म्हणजे कुशल कर्म करताना पण पापापासून मनाला दूर केलं पाहिजे आणि कुशल कर्म करताना शिथिलता बाळगल्यास आपण पापाकडे वळायला लागतो. कुशल कर्म करताना आपण त्वरा केली पाहिजे, असा या गाथेचा अर्थ आहे. आणि मग तथागत सांगतात त्या भिक्षूंना की यांनी जर रात्रीच्या प्रथम पहरीच जर दान दिलं असतं तर याला ज्या 4 वस्तू आहे याला 16 7 प्रकारच्या वस्तू षष्ट परिष्कारात मिळाल्या असतात. म्हणजे 16 दास 16 हत्ती 16 घोडे 16,000 सोनाच्या काश्या बनव. आणि जर त्यांनी दुसऱ्या पहरी केले असते तर तेच 8 प्रकारचे मिळाले असते. 8 दास 8 दासी 8,000 सोन्याची काश्या बनव. आणि याने तिसऱ्या पहरी दिलं म्हणून याला 4 7 प्रकारच्या वस्तू 4 चतुष्काठ मिळाली. तर अशा प्रकारे भगवंत सांगतात की आपण त्वरा केला पाहिजे. त्यांनी तिथं घाई केली असती तर त्याला जास्त पुण्य भेटलं असतं. बघा मिलिंद प्रश्नाचा उल्लेख केला मी आता, 18 नंबरचा ग्रंथ आपला कुतनिपात या ग्रंथामध्ये. तर मिलिंद प्रश्नामध्ये मिलिंद राजा आणि नागसेन बंतेजी यांच्यामध्ये चर्चा होत असताना पाप महत्वाचं आहे की पुण्य महत्वाचं, म्हणजे कोण शक्तिशाली आहे. आणि जे लोक पाप करणारे त्यांना लवकर पापाचं फळ का भेटत नाही, असा प्रश्न जेव्हा मिलिंद राजाने बंतेजींना विचारला असता नागसेन बंतेजी म्हणतात की पुण्य हे खूप मोठं आणि बलवान आहे.
पाप मात्र कमकुवत आहे, त्याची ताकद कमी आहे, त्याचं वर्चस्वही कमी आहे. म्हणून जो कोणी व्यक्ती पाप करतो, उदाहरणार्थ कोणी दारू पितो, उदाहरणार्थ कोणी वाईट काम करतो, हे पाप जेव्हा करतो, 2 नंबरचे काम करणारे लोक बघतो आपण की त्यांना तात्काळ फळ भेटत नाही वाईट, परंतु निश्चितच त्यांना उशिरा का होईना त्याचं फळ भेटतं. कारण पापात एवढी शक्ती नाही तात्काळ फळ द्यायची. म्हणून हे पाप करणारे लोक खुश राहतात, परंतु त्यांना हळूहळू हळूहळू पुढं, जसं फॉर एक्झाम्पल दारू पिणारे वाईट काम केलं, त्यांना ताबडतोब किडनी खराब नाही होत, हळूहळू हळूहळू काही दिवसानंतर. गुटखा खाणारे लगेच कॅन्सर नाही होत, तर हळूहळू हळूहळू. तर अशा प्रकारे पाप जे आहे ते कमकुवत आहे आणि पुण्य मात्र खूप मोठं बलवान आहे. म्हणून या पुण्याच्या बलाने तुम्ही 1 रुपया दान करून बघा, ताबडतोब निसर्ग तुम्हाला फळ देणं चालू करतो. इतकं पुण्याची शक्ती आहे, इतकं प्रबळ आहे, इतकं बलवान पुण्य आहे. असं बंतेजी, अनंत बंतेजी, नागसेन बंतेजी मिलिंद राजाला सांगतात की पाप आणि पुण्य यात बलवान कोण आहे आणि फळ कोण लवकर देतो. म्हणून त्यांनी 1 ब्राह्मणांनी तसंच केलं, पुण्य केलं गेलं त्याला फळ भेटलं. आणि आज या मातेने आपलं बाळ गर्भावस्थेत असतानाही दान दिलं. तिच्याही जीवनात तिथूनच सुरुवात झाली पुण्य व्हायची. आता असेच लोक देवलोकात जन्म घेत असतात, जे पुण्याचा संचय करतात, प्रगती करतात धम्माच्या मार्गावर. आणि देवलोकात जन्म झाला म्हणजे तिथेही आपलं जीवन संपलं असं नाही. शेवटची अवस्था अरहतपदाची तीही आपल्याला प्राप्त करायची असते. 4 अवस्था भगवंतांनी सांगितल्या धम्माच्या मार्गावर, दुःखमुक्तीच्या मार्गावर, निर्वाणपादाच्या मार्गावर. शोतापन्न, सक्रगामी, अनागामी आणि अरहतपद या 4 पैकी आपल्याला काही अवस्था प्राप्त करून या जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त व्हायचं असतं, अरहतपदाचा साक्षात्कार करायचा असतो. वेळ जास्त न घेता दानावर आपण थोडस प्रकाश टाकला की दान कसं पुण्यमय आहे. आणि आणखी एक उदाहरण आहे की समुद्र रूपी दुःखातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर जहाज रूपी दानाची आपल्याला आवश्यकता असली पाहिजे. म्हणजे आपण ते जहाज रूपी दान आपण स्वीकारलं पाहिजे. हे देखील नागसेन बंतेजी मिलिंद राजाला सांगतात. आपण बघतो लहानपणापासून आपल्याला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल, काही शिकायचं असेल, अबगडो शाळेत जायचं असेल तर आपल्याला पैसे मोजावे लागतात. पेन घ्यायचा, वही घ्यायचा, पाटी घ्यायची, कलम घ्यायची, कुठलंही काही घ्यायचं तर बिना पैशाचं काहीच मिळत नाही. तसंच दान केल्याशिवाय तुमचं ज्ञानाचे दरवाजे खुलतच नाही, हे धम्मात सांगितलं आहे. म्हणून आपण दानाला महत्व दिलं पाहिजे. असं काही ठराविक नाही की तुम्ही पर्टिक्युलर एकाच याला दान द्या, जे गरजू आहे त्यांना दान द्या. भगवंत सांगतात की सब्बदानं धम्मदानं जिनाती. म्हणजे सगळ्या दानामध्ये धम्माचं दान सर्वात श्रेष्ठ. आजकाल शोकांतिक आहे, काही लोक धम्मदान पैशाला समजतात. धम्मदान काही दारू पिणारे लोक म्हणते धम्मदान करा आपल्याला जायचं, चुकीचा अर्थ काढतात. परंतु धम्मदान म्हणजे ज्ञानाचं दान, जे दुःख मुक्तीसाठी आपल्याला महत्वाचं असतं. म्हणून आपण धम्माचं दान करून कुशल असं कर्म केलं पाहिजे. म्हणजे काळानुसार धम्माचं श्रवण करणं हे उत्तम मंगल आहे. तसं 15 नंबरचं मंगल आहे दान करणं. आणि मग धम्माचं दान केलं पाहिजे आपण. धम्म लोकांपर्यंत कसा पोहोचल, कसा जास्तीत जास्त लोकांच्या कानावर धम्म पडल आणि कसं ते सुगतीला जातील, या अनुषंगाने आपण वेगवेगळे दान केलं पाहिजे. बरेच लोक करतात, त्यांचं अभिनंदन, त्यांची प्रशंसा केली पाहिजे. ते एवढ्या लांब भंतेजींना बोलवणं, सगळं नियोजन करणं, वेगवेगळे कार्यक्रम ठेवणं, धम्माचं कार्य रथ हे पुढे नेतात. जसं बाबासाहेबांनी सांगितलं आपल्याला की माझा रथ हा पुढे नेऊ शकत नाही तर मागे तरी आणू नका. तसं काही लोक करत असतात, त्यांचंही अभिनंदन. आणि असेच काम आपण केलं पाहिजे. आणि धम्माचं दान हे सर्वात श्रेष्ठ आहे, म्हणून आपण धम्माचं दान केलं पाहिजे. धम्माला बाधक असलेल्या गोष्टी आपण निर्माण केल्या पाहिजे. 4 लोकांना धम्म ऐकायला आणणं म्हणजेच धम्मदान. वेगवेगळ्या धम्माच्या ऍक्टिव्हिटी मध्ये मदत करणं, नाही पैसे तर श्रमदान करून का होईना आपण त्याला मदत करणं म्हणजे धम्मदान. दुसरं तिसरे कोणासाठी नाही तर स्वतःच्या फायद्यासाठी. बघा 38 मंगलामधले 3रं मंगल आहे, तेवढं सांगून आजची धम्मदेशना मी संपवतो.
की पूजाचं पूजनीयानं. तथागत म्हणतात पूजनीय लोकांची आपण पूजा केली पाहिजे. आता सांगितलं मी ईश्वरवाद नाहीये, मग आपण कोणाची पूजा करावी? बाकीचे तर काही लोक आपले बंधू बांधवच म्हणू शकतो आपण त्यांना, तर ते काय करतात वेगवेगळ्या ईश्वराची, देवतांची, मूर्त्यांची, वेगवेगळ्यांची पूजा करतात. मग आपण कोणाची करावी? तर तथागत म्हणतात पूजनीय लोकांची पूजा करावी, कारण ईश्वर तर मला दिसला नाही म्हणून त्यांनी नाकारला. मग आपण पूजनीय लोक कोण? तर माता पिता. सर्वप्रथम कोण पूजनीय आहे? तर आपले माता पिता, ज्या आईने आपल्याला गर्भाशयामध्ये 9 महिने सांभाळलं, पथ्य पाळले आणि आपल्याला जन्म दिला. पुन्हा वडील आणि आई दोघंही आपलं संगोपन करतात, मेहनत करतात, हालापेष्टा सहन करून आपल्याला सगळं सुख देतात. 2 भाकरी असेल तर 1.5 भाकर आपल्याला खाऊ घालतात. म्हणजे एवढी त्यांची उदारता असते ना, आपल्याला मोठं करतात, आपल्याला मॅच्युअर करतात, आपल्या पायावर उभा करतात. म्हणून हे आई वडीलच सगळं विश्व दाखवतात आपल्याला. दुसरा तिसरा ईश्वर या जगात कोणी नाही, तर आई वडिलालाच आपण ईश्वर समजलं पाहिजे, ईश्वराच्या परे समजलं पाहिजे. म्हणून आपण त्यांना पूजनीय स्थान दिलं पाहिजे. त्यानंतर आणखी कोण पूजनीय असतं? तर आपल्या घरातील वयस्कर मंडळी, आजी असेल, आजोबा असेल, आपल्या समाजातील वयस्कर लोक, जे ज्ञानी लोक असतात, वयस्कर लोक असतात, यांची देखील आपण पूजा केली पाहिजे. आणि जे ज्ञानी लोक समाजातले म्हणजे भिक्षू संघ असेल किंवा कुठले संत महात्मे असेल, तर यांना देखील आपण यांची देखील पूजा केली पाहिजे. पण ते संत महात्मे कोणत्याही जातीचे असू, परंतु त्यांनी निसर्गाचे नियम पालन करणारे असले पाहिजे, शिलाचं पालन करणारे असले पाहिजे, मिथ्या दृष्टीवाले नसले पाहिजे, अंधश्रद्धेवाले नसले पाहिजे. अशा कुठल्याही संन्यासांचं तुम्ही वंदन केलं तर भगवंत म्हणतात या पूजनीय लोकांचं आपण वंदन केल्याने, त्यांना अभिवादन केल्याने आपल्याला 4 गोष्टी प्राप्त होतात. 109 नंबरच्या धम्मपदातल्या गाथेत सांगतात, अभिवादनशीलस नित्य वड्ड पचाईनो चत्तारो धम्मा वड्डंती आईवन्न सुखंपन. म्हणजे आपण या पूजनीय लोकांना, वंदनीय लोकांना वंदन केलं, त्यांचं अभिवादन केलं, तर आपल्याला 4 गोष्टी प्राप्त होतात. एक, आपलं आयुष्य वाढतं. आयु वर्ण सुख आणि फल. आयुष्य वाढतं. जिथं 50 वर्ष तुम्ही जगणार असेल, तिथं 60, 70, 80, 90, 100 वर्ष तुम्ही जगू शकता. वर्ण म्हणजे जसं मोठं होतं आपण तसं सुंदर होत जात. तिसरं सुख म्हणजे जे काही दुःखाच्या विकार आहे ते संपत येऊन आपण सुखाकडे जातो. मग बेरोजगारी रूपी दुःख असेल, आजार रूपी दुःख असेल, नाना प्रकारचे दुःख असेल, या दुःखातून आपण सुखाकडे जातो. आणि चौथं, फल प्राप्त होते आपल्याला, म्हणजेच आपण घडी घडी आजारी पडत नाही, निरोगी राहतो. ते तथागत भगवान बुद्ध आपल्याला धम्मपदातल्या 109 नंबरच्या गाथेत सांगतात. त्याला अनुसरून एक छोटीशी कथाही आहे की एक आईवर्धन कुमार नावाचा मुलगा 7 दिवसात मरणार असतो आणि पवित्र परित्राण पाठाच्या पवित्रपणामुळे त्याचं मरणही टळल्या जातं. म्हणजे धम्मपदात बऱ्याचशा गोष्टी ज्ञान घेण्यासारख्या म्हणजे सगळ्याच ग्रंथामध्ये आहे आपल्या बुद्धकालीन, म्हणून आपण ते जाणल्या पाहिजे आणि आपल्या जीवनाचं सार्थक केलं पाहिजे. तर आजच्या या मंगल दिनी, खरंच आजचा मंगल दिन आहे, 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिन. बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान लिहिलं, काही तज्ञ लोक म्हणतात की बाबासाहेबांनीच तोडलेलं सगळं संविधान, परंतु शेवटपर्यंत बाबासाहेबच टिकून होते इतक्या आजारी अवस्थेत सुद्धा. म्हणून हे सगळं जग बाबासाहेबांनाच नाव देतात की संविधान बाबासाहेबांनीच लिहिलं. आणि त्या महामानवाने हे संविधान लिहून ते अर्पण केलं आणि ते ज्या दिवशीपासून अंमलात येऊ लागलं त्याला प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता चालू झाली, लोकशाही, म्हणून त्याला प्रजासत्ताक दिन म्हणून आपण 26 जानेवारी मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो. या मंगल दिनी या परिवारांनी एवढं मोठं कुशल कर्म करून असं अमेमोरेबल इन्सिडेंट म्हणजे अविस्मरणीय क्षण यांनी काबीज करून ठेवला. तर खरंच यांचं कौतुक आणि सर्वांना माझी मंगल मैत्री. एवढं बोलून आजच्या या मंगल दिनी काया वाचा आणि मनाने आपण नेहमी चांगले कर्म करायचे आहे एवढं बोलून आजची धम्मदेशना संपवतो. म्हणा साधू साधू.
साधु साधु। बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।